जीवनामध्ये जी माणसं बुद्धीच्या पलीकडे, आकलनाच्या पलीकडे जगतात, तीच माणसं जीवनाचा खरा अनुभव घेऊ शकतात. आणि त्यांच्यासाठी सद्गुरू म्हणतात, ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी सर्व प्रकारे उपलब्ध आहे. हे सर्व प्रकार म्हणजे काय? सद्गुरू म्हणता की मी सर्व अवस्थांमध्ये, सर्व रूपामध्ये उपस्थित. आपण जसं असतो तसं जग आपल्याला दिसतं. आणि म्हणून आज आम्ही जसे आहोत तसं आम्हाला जग दिसतं. सद्गुरू असं म्हणता, मी जसा आहे तसं तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुमची पहिली काय पाहिजे? इच्छा पाहिजे. आपल्यामध्ये जो बोध आहे तो जागृत झाला पाहिजे. तो जागृत होण्यासाठी तुम्ही तुमच्या तर्काच्या पलीकडे गेले पाहिजे. आपण सगळे तर्कामध्ये अडकलेलो आहे. तुम्ही ईश्वरीय शक्तीला सुद्धा कशात अनुभवायचा प्रयत्न करता? बुद्धीने. जिने हे सर्व निर्माण केलं तिला तुम्ही अनुभवायचा त्या बुद्धीने कसा प्रयत्न करा. जीवन मोठं आहे, तर्क छोटा आहे. म्हणून सद्गुरूंना सांगायचंय, तार्किक जे तुमचं जे काही समजूत आहे आजपर्यंतची, त्या सगळ्या समजुती भौतिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये छान आहेत, खूप सुंदर आहेत. आणि म्हणून सर्व प्रकारचे उच्चाधिकारी, सर्व प्रकारचे उद्योगपती, सर्व प्रकारचे यशस्वी लोक जे ह्या भौतिक जगामध्ये, संसारामध्ये, जगामध्ये फार प्रसिद्ध आहेत, ते आध्यात्मिक जगतामध्ये गरीब असू शकतात. तसं तुमची अवस्था होऊ नये म्हणून सद्गुरू म्हणता की तुम्ही आत्ताच माझ्यापर्यंत काय व्हा, पोहोचा आणि मला ओळखा. सर्व रूपांच्या पलीकडे मी एकच. जिथे तुमची बुद्धी पोहोचत नाही त्याच्या पलीकडे जो तर्कातीत आहे ते सत्य आहे.